यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशस्वी शेतीसाठी महिलांचा सहभाग याविषयी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद यादगीरवार यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार सर. नमस्कार सर, असं म्हटलं आहे की एखादा गाडा हाकायचा असेल, संसाराचा म्हणा किंवा आपल्या शेतीचा म्हणा, हो. किंवा कुठलाही, तर रथाचे 2 चाकं किंवा गाड्याचे 2 चाकं महत्वाचे असते. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये सुद्धा महिला आणि पुरुष हे 2 अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी भूमिका बजावत असतात. हो. तर शेती करत असताना सुद्धा महिलांची तितकीच भूमिका आहे आणि त्या कशा पद्धतीने यशस्वी होऊन शेती करू शकते याबद्दल आपण काय सांगू? अतिशय बरोबर आहे की 2 चाक असल्याशिवाय गाडी चालू शकत नाही. आणि आपण कधी पाहिलेलं नाही एका चाकाची गाडी होऊ शकत नाही. तर संसार असेल किंवा व्यवसाय असेल तर पुरुषांसोबत महिला पाहिजेच. तर मी म्हणेल की महिलांसोबत पुरुष लागतं. कारण काय, शेती व्यवसायामध्ये तर 60 ते 70% सहभाग महिलांचाच आहे. महिलांशिवाय शेती होऊ शकत नाही. मग शेती जर उन्नत करायचं असेल तर महिलांना जर कौशल्य दिलं तर त्याचा परिणाम जास्त होते. कारण आत्ताच मी बोललो आहे 50%पेक्षा जास्त म्हणजे अर्धा जो सहभाग आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त सहभाग महिलांचा आहे. आणि अजूनही कामं महिलांशिवाय पुरुष मंडळी करू शकत नाही. जसं आता बी टोपणे आहेत, रोवणे आहेत, निंदण आहे म्हणजे गवत काढणे, हे बिलकुल कंपल्सरीली महिलांकडूनच होत असते. त्याच्यानंतर बरेचदा धान्य स्वच्छ करणे हे सुद्धा महिलांकडूनच होत असते. आणि हा कापणी व कापणी पश्चात प्रक्रिया यामध्ये तर महिलांचा फार मोलाचा वाटा आहे. कारण निव्वळ पुरुष मंडळी करू शकत नाही. पीक संरक्षण यंत्रणेमध्ये सुद्धा महिलांचा मोठा वाटा आहे. आपण फवारणी करताना फवारणीसाठी पाणी लागते. तर 99% भले फवारणी करायला पुरुष मंडळी असतील परंतु पाण्यासाठी महिलाच असतात. आणि ह्या गोष्टी महिलांशिवाय शेती करणं शक्य नाही. आता मी जे बोललो आहे की बी पेरणे असेल किंवा रोपांची लागवड करणे असेल, कापूस किंवा भाजी पिकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशिवाय कापूस पीक तर उगवलं म्हणजे आपण घेऊ शकत नाही. आणि ते तर बी लावणे म्हणजे सरकी टोपण्यापासून, निंदन करण्यापासून, खतं देण्यापासून, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस वेचणी, हे सुद्धा त्या महिलांशिवाय होणे नाही. तर महिलांचा फार मोठा वाटा आहे. भाजीपाल्यामध्ये तर भाजी पिकं तोडणे, हे करणे, त्याचं ग्रेडिंग करणे, इवन मार्केटिंगला. आणि अलीकडे आपण पाहतोय जर भाजी मार्केटिंगमध्ये
जास्तीत जास्त संख्या महिलांचंच आहे. कारण महिलांमध्ये जे एक सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता असते त्या माणसांमध्ये नाही, म्हणजे पुरुषांमध्ये कमी असते. नैसर्गिकदृष्ट्या ते मिळालेलं त्यांना देण आहेत आणि त्याच योगाने निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा फार चांगल्या पद्धतीने असते. परंतु पुरुष मंडळी दुर्लक्ष करतात, पण महिलांच्या ज्या निर्णय घेतात अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेत असतात. आणि एक आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निष्कर्षात असं एक आढळलं, मला खेदाने म्हणावं लागतं, की जे आत्महत्याग्रस्त च्या कुटुंबांविषयी किंवा कारणं शोधण्यासाठी काही शास्त्रज्ञ मंडळींची चमू याविषयी लगातार 2-3 वर्ष काम केलं. त्यामध्ये महिलांचा सहभाग फार मोठा वाटा आहे, की जिथे सुसाईड झालेले आहेत तिथे महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलेलं नव्हतं हे त्या तज्ज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये जर महिला असले तर योग्य निर्णय तर होतोच आणि एखाद्या वेळेला निर्णय चुकलं तरी काही वाटत नाही. आणि तिसरं, महिला जे हिंमत देतात पुरुषांना, काही कमी अधिक काही नुकसान झाल्यास, नैसर्गिक पद्धतीने काही हे झाल्यास किंवा काही कोणाचं कर्जबाजारी फेड नाही हे करता आल्यास जे एक शक्ती उभी असते आपल्यासोबत, त्याच्याने फार मोठा आधार मिळतो, मोरल सपोर्ट असतो, मानसिकदृष्ट्या सशक्तता असते. अशा सर्व पैलूंनी महिलांचं भौतिक श्रम असेल की मानसिक आधार असेल किंवा बुद्धीचाही प्रकार असेल, महिला बुद्ध्यांकामध्ये महिलांचं जास्त असते. महिलांची समजूतदारपणा हे पुरुषांपेक्षा 2 ते 3 वर्ष समोर असतात, भौतिक असो की मानसिक असो. तर यांचा उपयोग फार जास्त गरजेचं आहे. महिलांचा सहभाग चांगल्या पद्धतीने होणे, करून घेणे गरजेचं आहे. आणि महिलांनीसुद्धा मला आवाहन करतो की त्यांनी स्वतः येऊन पुढे येऊन सत्ता सांभाळावी. नाही सत्ता तर खांद्याला खांदा लावून सोबत असायला पाहिजे. आणि प्रत्येक निर्णयातून त्यांचे जे बारकावे आहेत, कोणत्या जमिनीत कोणतं वाण येतो हे त्यांना जास्त माहीत आहेत. म्हणजे एखाद्याच्या शेतात जाऊन आपण पीक पाहतोय, मग कोणी शेतकरी जातं हे कोणतं वाण आहेत, मग लगेच आठवण ठेवतोय की आपणही हे पुढच्या वर्षी पेरूया. परंतु तिथे थोडंसं चुकू शकते की त्या शेतकऱ्याची भारी जमीन होती, त्या शेतकऱ्यांचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगळी आहे, त्या सपाट जमीन आहेत किंवा वेगळ्या पद्धतीचे त्यांनी व्यवस्थापन केले आहे, जास्त खत किंवा कमी अधिक खत देणे, अशा अनेक प्रकारचे पैलूंमुळे ते उत्पादनाला सरस दिसतं. मग आपण ते फक्त वाण निवडलं आणि आपल्या शेतात आणलं की आपल्या जमिनीचा प्रकारही बदलतोय, कसपणा बदलतोय, त्याचं व्यवस्थापन पद्धती बदलतात, अनेक गोष्टी बदललं की ते उत्पादन एकदम कमी येतं. म्हणून हे जे निरीक्षण आहेत, महिला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीचे निरीक्षण करतात आणि म्हणून महिलांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. श्रमशक्तीमध्ये याच्यामध्ये फूड ऑर्गनायझेशनमध्ये UNOचं फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनमध्ये श्रमामध्ये सुद्धा 40 ते 50% सहभाग आहेत. आपल्या भारतात आणि विदर्भामध्ये तर 60 ते 70% आहेतच, पण जगभरातसुद्धा हे असं महिलांशिवाय कोणी नाही. आणि दुसरी अशी गोष्ट, महिलांचं सहभाग याच्यासाठी महत्त्वाचं आहे की कुटुंबाचं पोषणसुद्धा शेवटी तेवढंच महत्त्वाचं आहे श्रमिक लोकांसाठी, काम करणाऱ्या लोकांसाठी, आणि त्याची काळजीसुद्धा घेत असते इनडायरेक्टली. म्हणजे महिलांना का असं म्हणतात अदृश्य शेतकरी, कारण त्यांचं नाव जरी सातबारावर कमी दिसेल, असायला पाहिजे, मी या ठाम मताचा आहे. म्हणजे प्रत्येक माणसासोबत बाईचं नाव असायला पाहिजे. जसं सरकारने घरासाठी असेल किंवा मुलाच्या नावासमोर आईचंही नाव जोडण्याची ते एक कायदा केलेले आहेत, तसं शेतीमध्ये सुद्धा असण्याची गरज आहे. म्हणजे काय होते की आपसुकच शेतीचे काही व्यवहार करताना, इतर गोष्टी करताना, व्यवसाय करताना, पीक उत्पादन घेताना वगैरे ॲटोमॅटिक त्यांना बळकटी करून येऊन निर्णय क्षमतेमध्ये
1+1 म्हणजे एकास एक जोड होऊन जेव्हा आपण चर्चा करतो ना, समजा आता मला जरी निर्णय घ्यायचा आहे, मी एक कार्यालय प्रमुख जरी असेल, पण मी माझ्या सहकाऱ्यांशी जेव्हा चर्चा करतो तर माझ्या मनातसुद्धा ते वेगवेगळे मग पैलू येत असतात. तर हे चर्चेतून चांगल्या पद्धतीने आपण निर्णय घेता येते. म्हणून त्यासाठी सुद्धा त्या आपल्या घरच्या महिलांशी चर्चा करणे, अर्धांगिनी असेल, इतर महिलांचं असेल, यांच्याशी त्यासाठी स्पेशल वेळ काढून, म्हणजे असं नाही कोणी आंघोळ करताना बोलले, जेवण करताना बोलले, नाश्ता करताना नाही, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बसून बोलणं, चर्चा करणं आणि पूर्ण निर्णय घेणं. बरेचदा आपण अर्धवट चर्चा करतो आणि मग तसंच तालुक्याच्या ठिकाणी जातो, कृषी केंद्रात जातो आणि मग तिथे कृषी केंद्राकडे जे उपलब्ध आहे तो त्या पद्धतीने आपल्या मनाला वळवतो आणि बदलून जाते. मग वाण निवडत असताना कीटकनाशकं, बुरशीनाशक, इतर ज्या निविष्ठा घेत असतानासुद्धा ह्या सर्व गोष्टींचं चर्चा होणं तेवढंच अतिशय गरजेचं आहे. जर आपल्याला शाश्वत शेती वर विश्वास ठेवायचा असेल, त्यासोबतच कुटुंबाचं पोषण, शिक्षण, आरोग्य ह्या सर्वांचा भाग महिलांकडेच आहेत. तर विशेष म्हणजे त्या महिलांसोबत चर्चा करत असताना त्या महिला इतर महिलांसोबतही कनेक्टेड असतात. मग तिकडे काय चांगलं निर्णय झालेला आहे, तिकडे काय फेल्युअर स्टोरीज आहेत, याविषयीसुद्धा आपल्याला कळत असते. तर ह्याची माहितीसुद्धा महिलांना बरेचदा असते. आणि अन्न प्रक्रियेमध्ये किंवा अन्न साठवणुकीमध्ये, अन्न काय म्हणतो आपण, मळणी, त्याला काय जे आपण ग्रेडेशन करतोय, तर या सर्व याच्यांमध्ये महिलांचा सहभाग असतोच. तर त्याच्यासाठी महिलांशिवाय शेती तर नाही आहे. म्हणून महिलांनी आणखी जास्त समोर येऊन पुरुषांनासुद्धा मागे टाकावंसं मला वाटते आणि त्या फार चांगल्या पद्धतीने आपल्या इथे हात करतच आहेत. इवन अशा अनेक माझ्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत की दुग्ध व्यवसायामध्ये फार मोठा सहभाग आहे महिलांचं. अगदी पहाटे उठवण्यापासून तर स्वतः काम करण्यापर्यंत महिलांचा सहभाग आहे. कारण महिलांमध्ये बाय बर्थ किंवा निसर्गाने दिलेलं ते हलकाईपण आहे आणि जे डिवोशन आहे ते जास्त आहेत. म्हणजे काय म्हणतात डिवोशनला, की जे सबळपणा किंवा जे एखादी गोष्ट करायचं म्हणजे असं मधातून सोडून देत नाही, ते टिकून ठेवण्याची, राहण्याची ही जी क्षमता आहे ते फार मोलाचं काम करते. तर महिलांचं योगदान आपल्या व्यवसायामध्ये, गाव विकास करण्यामध्ये, इतरही गट निर्मिती करण्यामध्ये आणि प्रचारमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग फार मोलाचा वाटा आहे. तर त्यांचा सहभागाशिवाय शेती नाही या मताचं आहेत. परंतु त्यांचा सहभाग अधिक कसं वाढवता येईल ही शासनाला पाहण्याची नितांत गरज आहे. म्हणजे शासनाने त्यांना अधिक जर त्यांचा सहभाग वाढलं तर उत्तेजनात्मक काही देण्यास काही हरकत नसायला पाहिजे. आणि कामासाठी त्यांना नक्कीच कोणत्याही व्यक्तीला काम करा आणि बक्षीस घ्या हे एक तंत्र जर वापरलं तर योग्य असते. बरेचदा काय होते की आपण इतर वेळेला ही बक्षीस देत असतोय, असं न करता कामासोबत त्यांना उत्साहित करणं अतिशय गरजेचं आहे. आपण अतिशय मार्मिक आणि महिलांच्या हितोपयोगी असं वक्तव्य केलेलं आहे. नक्कीच आमचे जे पुरुष शेतकरी बांधव आहेत याचा विचार करून महिलांना सुद्धा आपल्या बरोबरीने या क्षेत्रामध्ये घेतील सोबत अशी अपेक्षा करूया. आणि सर इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण यशस्वी शेतीसाठी महिलांचा सहभाग याविषयी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद यादगीरवार यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए.
संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे बहारदार गीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया एप्रिल महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची कृषीवाणी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, विदर्भात यावर्षी उन्हाळ्याची चाहूल नेहमीपेक्षा लवकर लागली असल्याचे दिसते. उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा संदेश निसर्ग मानवास देत आहे. येत्या खरीप हंगामाचे पीक नियोजन करताना उपलब्ध कृषी निविष्ठा आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याचा योग्य समन्वय साधून करावा लागेल. या महिन्यात करायची शेतीची कामे पुढीलप्रमाणे: सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खत, गांडूळ खताचा वापर करावा. शेतातील सर्व प्रकारच्या काडी कचरा न जाळता कंपोस्ट खताचे खड्ड्यात टाकून त्यास 1 टन काडी कचऱ्यात 1 किलो सेंद्रिय पदार्थ कुजविणारे संवर्धक मिसळावे. रब्बी पिके काढलेल्या शेताची त्वरित नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तपासण्यास मदत होऊन किडीचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. पेरणीसाठी जमिनीची मशागत चांगली होईल. माती परीक्षणाकरता मातीचे नमुने काढून ते विद्यापीठ किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षण अहवालानुसार पीक परत्वे रासायनिक खताचे नियोजन करावे. शेतात समतल रेषा काढून या रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी मशागत करावी. उतारांच्या शेवटी 2 हेक्टर क्षेत्राकरता 20 बाय 20 बाय 3 मीटर आकाराचे शेततळे खोदावे. ऊस, उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग या पिकांना जमिनीच्या मगदुरानुसार 6 ते 7 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या सुरू ऊसाला हेक्टरी 2 पोती युरिया देऊन ओलीत करावे. 15 फेब्रुवारीपर्यंत तोड आलेल्या ऊसाच्या खोडवा पिकास ऊसाचे पाचट पसरून हेक्टरी 3 पोती युरिया देऊन ओलीत करावे. संत्रा पिकाच्या मृग बहाराच्या फळांची काढणी मार्च महिन्यात संपली नसल्यास ती या महिन्याच्या सुरुवातीस आटवावी. त्यानंतर बागेस हलके पाणी देऊन वाढवलेल्या फांद्या करवतीने कापून कापलेल्या फांद्याचे टोकावर बोर्डोमलम लावावा. लगेच झाडावर 10 ग्रॅम कार्बोनडिझम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मध्यम प्रकारच्या जमिनीतील संत्रा बागेत मृग बहार घेण्याकरता 25 एप्रिलपासून 25 जूनपर्यंत 50 दिवसाच्या पाण्याचा ताण द्यावा. आंब्या बहाराची फळे आलेल्या संत्रा बागेस नियमित ओलीत करावे. याकरता ठिबक सिंचन पद्धत वापरावी. आळ्यात पालापाचोळा, गव्हांडा याचे 5 इंच जाड आच्छादन करावे. त्यामुळे फळबाग कमी होईल. हस्तबहाराची लिंबू फळाची काढणी करून प्रतवारी करून विक्री करावी. नवीन लागवड केलेल्या झाडांची मर्यादित पाणी देऊन वाढ करण्याकरता मटका पद्धत वापरावी. आळ्यात पालापाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपावर पराठी तुराटीचे छप्पर करावे. उन्हाळी भाजीपाला पिकाची अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेडनेटचा वापर करावा. निशिगंधाची लागवड 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर सपाट वाफ्यात लावून करावी. लागवडीपूर्वी कंद जिब्रेलिक ॲसिडच्या संजीवकाच्या 125 ppm तीव्रतेच्या द्रावणात 24 तास बुडून लावल्यास फुलदांडी आणि कंदाचे उत्पादन वाढते. दुभत्या गाईस दररोज 8 किलो वाढलेला अधिक 6 किलो हिरवा चारा द्यावा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण एप्रिल महिन्यात करायची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हे सुमधुर गीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.